आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नमस्कार. निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. आज मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील काळेवाडी या ठिकाणी, पिंपरीमधील काळेवाडी. आणि पाहू शकता, तुमच्या लक्षामध्ये झाला असेल की हे लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम दिसतोय. आज या ठिकाणी सुप्रसिद्ध रागा पॅलेसमध्ये आज लांडगे परिवार आणि दैतुले परिवार या दोनही परिवारातील चिरंजीव रोहन आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षणी उर्मिला यांचा आता समारंभ या ठिकाणी लग्न समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. पाहू शकता, लांडगे परिवार आणि दैतुले परिवाराच्या वतीने लग्नाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहू शकता रूप होते आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा या ठिकाणी साजरा करायचं ठरवलंय. पाहू शकता, अतिशय सुंदर असा हॉल आहे आणि लग्नाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहू शकता रुखवत आहे आणि रुखवतावर सर्व प्रकारच्या वस्तू आहेत. जसं की वधूवर 7 फेरे घेतात. 7 फेऱ्यांचं या ठिकाणी महत्त्व आणि पहिले पाऊल, दुसरे पाऊल, म्हणजे असे प्रत्येक पावलाचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी आज या ठिकाणी लग्नाच्या निमित्ताने निवेदन करण्यासाठी या ठिकाणी आहे. म्हटलं चला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी लग्नाच्या निमित्ताने हे संपूर्ण रूपवत असेल आणि लग्नाचा संपूर्ण जो कार्यक्रम आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. आपल्या समेत ज्यांनी ही संपूर्ण रूपवत या ठिकाणी मांडलेलं आहे त्यांचे मालक आहेत. सर, तुमचं नाव सांगा प्रथमतः. माझं नाव आहे स्वप्नील अडसूळ. मी स्वरूप आर्ट्स आणि क्राफ्ट्स यामधून येतो. म्हणजे आम्ही फुरसुंगीला राहिलो आहे. तर या परिवाराने आम्हाला रुपवतासाठी कॉन्टॅक्ट केलं होतं. त्यानुसार आम्ही इथं रुपवत मांडलेलं आहे. तरी आपण पाहू शकता की सगळं बरोबर. तरी आपण पाहू शकता इथं आम्ही सर्व पारंपरिक पद्धतीने रुपवत मांडतो. काय सांगाल, आतापर्यंत तुम्ही लग्न सीझन मध्ये आता किती ऑर्डर आहे? आता ही कमीत कमी आमची जानेवारी पासून आमच्या 25 ऑर्डर झाले आहेत. 25 झाले. 25 ऑर्डर झाले जानेवारी पासून. मला एक सांगा, आता तुम्ही जो रुखवतामध्ये ह्या ज्या वस्तू मांडल्यात, मला एका प्रत्येक वस्तूच्या या ठिकाणी माहिती करून द्या थोडक्यामध्ये. या आता हे तर म्हणजे आपलं हे पारंपरिक बैलगाडा, आपला बैलगाडी आणि हो, बैलगाडी. त्यात बैलगाडी चालवणारे माणूस वगैरे नाही का, ते असं बैलगाडी आणि त्याला 2 बैल आहेत. 2 या बैल. ठिकाणी स्वामी समर्थ देखील आहेत. स्वामी समर्थ पण आहे त्या तिथे. आणि हे जे हे 7 फेरे घेतात वधूवर, राईट. त्याच्याबद्दल प्रत्येक फेऱ्याचं जे महत्व आहे, हो, ते उदाहरणार्थ आपण मांडलेलं आहे यात. बरोबर. आणि त्यानंतर आपण पाहू शकता की आपण स्टार्टिंग पासून हे सर्व कार्यक्रम आहेत आपण हे करतो. आता हे कांदेपोहे काय भानगडे? कांदेपोहे म्हणजे जेव्हा नवरा येतो नवरीला बघायचा तो कार्यक्रम असतो, तो इथं आपण मांडलेला आहे नाही का. बरोबर. कॅमेरामॅन आपल्याला विनंती करतो, या ठिकाणी हे चित्र दाखवा तुम्ही. पाहू शकता, प्रथमतः ज्यावेळेस नवरदेव नवरीला एखाद्या घरी पाहायला जातो त्यावेळेस संपूर्ण ज्या खुर्च्या आहेत, 2 नवरदेव आहेत आणि मला वाटतं 2 नवरे आहेत. राईट, बरोबर. हा, नवरी एक आहे, नवरी एक आणि बहीण वगैरे आहे. बरोबर. आणि मध्ये जे बिस्किट, चहा वगैरे सर्व प्रकारचं, म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने जसं आपला मराठमोळा विवाह सोहळा संपन्न होतो तशा प्रकारे रुखवतामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे. पुढे सुपारी. हो, नंतर आपण सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पण तयार केलेला आहे इथे. त्यानंतर असंच सगळं जे स्टार्टिंग पासून जे नवरा साखरपुडा, बरोबर, साखरपुड्याचा कार्यक्रम, नंतर आपलं रिंग सेरेमनी ते पण त्यात आपण दाखवलेलं आहे. या इकडे पुढे. त्याचप्रमाणे आपण इथे लग्न बसता, म्हणजे जेव्हा आपण लग्नाची शॉपिंग करतो, लग्न वगैरे ठरल्यानंतर लग्न बसतं वगैरे, तर तो कार्यक्रम पण इथं केलेला आहे आपण. आणि ही जी महिला या ठिकाणी सूप घेऊन काय
याच्यामध्ये बघून आपल्याला काय दाखवायचे म्हणजे सुपामध्ये दाणे घेऊन बाजरी वगैरे असे हो right. पाकडताना. तेच अशाच अजून भरपूर कार्यक्रम आहेत. त्यानंतर हा गाणा बागड्यांचा कार्यक्रम आहे. घाणा बांगड्या. हो किती वर्षापासून हा व्यवसाय करताय तुम्ही? आता आमचं हे 4थं वर्ष आहे सर. प्रतिसाद कसा आहे तुमचा प्रतिसाद एकदम उत्तम लोकांचा? आहे. छान आहे प्रसिद्ध सुवासिनी भोजन हो पाहू शकता. प्रत्येक या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाच्या समोर या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. म्हणजे कोणता कार्यक्रम आहे, सुवासिनी भोजन आहे. त्यानंतर यानंतर मेहंदी आणि हळदी. लग्नामध्ये मेहंदी वगैरे असते आदल्या हो. दिवशी. मेहंदीचा देखील दाखवण्याचा प्रयत्न केलाय. समोर या ठिकाणी पाहू शकता ही एक महिला आहे आणि ती जात्यावर काहीतरी तळताना आपल्याला हळद तळताना या ठिकाणी पाहायला हो, right, मिळते. right. हो समोरच्या बाजूला हळदी. हो, हळदी कार्यक्रम इथं आपण केलेला या ठिकाणी वधूवर आहेत. समोरच्या बाजूला या ठिकाणी त्या ताटामध्ये हळद आहे आहे. आणि अशा प्रकारे तसंच हा पाहू पुढचा शकता. कार्यक्रम सप्तपदी आहे. किती छान आहे पाहू शकते. वधूवरांचा जसा लग्नाच्या नंतर जो सेटअप असतो सप्तपदीसाठी. सर हे नवरा फिरतात हे काय त्याला मशीन वगैरे बसवली आहे मोटर? हो त्याला मोटर आणि ते मोटर बसवली मशीन. मोटर. आणि इकडे ते पाठीमध्ये काय हे पाठीमध्ये जे सामान आहे ना सर्व गडिंग नेर वगैरे. पापड्या वगैरे कुरडई हे सर्व सामान. आज या ठिकाणी नवरदेव मुलाचे हे सर्व बंधू आहेत. हिरामन वाळके, वेदांत म्हसे आणि ज्यांच्या माध्यमातून आपण ही सुंदर असा व्हिडिओ घेतोय, ज्यांनी हा रुखवत या रागा पॅलेसमध्ये आजच्या या शुभवेळेच्या निमित्ताने मांडलेला आहे, त्यांच्याकडून आपण या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. खरंच मला खूप आनंद होतोय कारण आपलं मराठी लग्न आहे आणि दोन्ही वधूवर मराठी आहेत. आणि पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी रागा पॅलेस या सुंदर अशा सुप्रसिद्ध हॉलमध्ये आज हा विवाह सोहळा संपन्न होतोय. आणि भोसरीचे नवरदेव आहेत रोहन दादा आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी उर्मिलाताई ह्या ठाण्याच्या आहेत. परंतु या दोनही पुणे आणि ठाणे जिल्ह्याचं सांगड ठेवून खऱ्या अर्थाने ऋणानुबंध या ठिकाणी जोडले जात असताना या दोनही परिवाराने अतिशय पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा सकाळपासून साखरपुडा असेल, मधल्या वेळामध्ये हळदीचा कार्यक्रम असेल आणि आता विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यापूर्वी म्हटलं मी आज निवेदन करण्यासाठी या ठिकाणी आहे दोन्ही परिवाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. म्हटलं आल्यानंतर मी इथं पाहिलं दुपारच्या नंतर की म्हटलं बाबा हे सुंदर असं या ठिकाणी वस्तू मांडल्यात. नक्कीच अशा प्रकारचे पारंपरिक आपल्या ज्या वस्तू आहेत किंवा कार्यक्रम आहेत ते युट्यूबच्या माध्यमातून जतन करण्यासाठी किंवा अनेक लोकांपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हटलं आपण प्रयत्न केला पाहिजे. चला तर सर याच्यामध्ये काय आता सर आपण कन्यादानाचा कार्यक्रम दाखवलेला आहे. कन्यादान. हो कन्यादान. आवाज कमी करत आहोत. थोडं मोठ्याने बोला, गाणं चालू आहे. आणि इथं लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा घरात एंट्री घेतो गृहप्रवेश म्हणजे तो पूर्ण घराची चौकट आणि त्याच्यामध्ये तो गडू आहे. हो राईट म्हणजे ते पाय लावून त्याला पाय लावून नवरी ते आपण एंट्री करते. बरोबर. आणि ह्या चॉकलेट्स वगैरे, पेढे, लाडू वगैरे ठेवले तुम्ही म्हणजे सगळे आपण नवरीला दिलेलं आहे. नवरीला. आणि हे रिसेप्शन म्हणजे लग्न झाल्यानंतर जे काय लोक रिसेप्शन करतात ना तो कार्यक्रम आहे. बरं बरं. आणि हे आपण जी पूजा करू सत्यनारायण पूजा त्याचा पण आपण इथं दाखवलेलं आहे. सत्यनारायणची महापूजा. हो बरोबर. या इकडे याच्यामध्ये काय जागरण गोंधळ कार्यक्रम आहे आपला. म्हणजे नवरदेवाच्या घरी लग्न झाल्यानंतर जेव्हा कधी सत्यनारायणची पूजा असते हो त्यानंतर संध्याकाळी जागरण गोंधळ. बरोबर. खंडोबाच्या जागरण गोंधळ. याच्यामध्ये काय आहे पर्स वगैरे? याच्यामध्ये म्हणजे सेल्फी घेणारी बाई आहे ती. हा ते लग्नात नाही का आपण जे सेल्फी घेऊन फिरतात ना बरोबर, ते त्यांचं दाखवलेलं आपण ते. ठीक आहे चला पुढं. आणि हे याच्यामध्ये ड्रेस दिसतोय त्याच्यामध्ये हे पॅकिंग आहे. हे आपली ट्रेन असते ट्रेन मध्ये आपण पॅकिंगचं दाखवलेले आहेत नाही का. बरोबर. याच्यामध्ये साड्या ड्रेस हे पण दाखवा इकडं. हे बघू शकता गडिंगनरची पाटी आहे. याच्यामध्ये पापड्या आहेत, कुरडे आहे, फरसाण आहे. या ठिकाणी शेवई पाहू शकता, फरसाण देखील पाहू शकता, तांदूळ आहे, हे डाळिंब आहे, फळं देखील आहेत, लाडू देखील आहे. त्या ठिकाणी मला वाटतं साखर आहे, गुळ आहे आणि मिठाई देखील आहे, बालुशाही देखील आहे. म्हणजे पाहू शकता अतिशय सुंदर असा रुखवत आहे
ज्या ज्या वस्तू रुखवतासाठी लागतात, गडिंगनेर वगैरे सर्व पद्धतीने या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता विठ्ठल रुक्मिणीची या ठिकाणी मूर्ती देखील आहे. समोरच्या बाजूने मी तुम्हाला दाखवतो, या कॅमेरामॅन या इकडे. हे पाहू शकता याच्यामध्ये जिलेबी देखील आहे. सर या डब्यांमध्ये काय? आता या डब्यांमध्ये शेंगदाणे हे सगळे डाळी डाळ वगैरे वगैरे. पदार्थ येते. म्हणजे जे जे आपल्याला रुखवतामध्ये किंवा याच्यामध्ये लागतं ते संपूर्ण संपूर्ण सेटअप आहे. तुम्ही लावलेलं आहे. लावलेलं आहे. हे पाहू शकता कलिंगड देखील आहे, चिकू आहे, फळं सफरचंद आहेत आहे, सर्व प्रकारची. संत्री आणि सर्व प्रकारची फळे आहे हा, सर्व याच्यामध्ये. प्रकारची 10 प्रकारची फळं आहेत. आता हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी विघ्नहर्ता गणरायाची मूर्ती आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मामध्ये कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाशिवाय नामस्मरणाशिवाय करत नाही. कारण जे आलेलं विघ्न आहे ते निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपण गणरायाचे पूजन प्रथमतः करत असतो. आणि या ठिकाणी यांनी देखील रुखवतामध्ये गणेशाची सुंदर अशी सुबक मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता विठ्ठल आणि रुक्माई, पांडुरंग आणि रुक्माईची जोडी या ठिकाणी पाहू शकता. आणि सर हे दोन्ही साईडला हे नवरा नवरी आहेत दोन्ही साईडला. नवरा नवरी. हो. वा वा वा, खूप छान. सरांनी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सुंदर अशी खरं तर माहिती करून दिली रुखवताबद्दल. खरं तर सर तुमचं मनापासून कौतुक आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही एक मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताय. सर मला एक सांगा, हे ज्यावेळेस तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकदा. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल हा संपूर्ण सेटअप लावण्यासाठी लग्नाच्या निमित्ताने, तर एकदा नंबर सांगा आपल्या प्रेक्षकांना. तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता 8605 58 55 45 या नंबरवरती. 8605 58 45 58 55 58 55 45 या क्रमांकावरती तुम्हाला जर तुमच्या शुभ कार्यामध्ये लग्नाच्या निमित्ताने हा जर रुखवताचा सेटअप संपूर्ण ठेवायचा असेल तर नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करा. आणि सर याचं मानधन वगैरे काय साधारणतः? मानधनाचे 2-3 प्रकारचे पॅकेजेस आहेत. हा, तर ते तुम्हाला आता फोनवरतीच कळेल, म्हणजे कॉन्टॅक्ट केल्यावरच कळेल. बरं बरं. म्हणजे खरं तर त्यांची भूमिका अशी आहे की दोन्ही घरी दिवा जळायला पाहिजे. एक 2-3 प्रकारच्या पॅकेजमध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या वस्तू लावायच्यात त्याच्यावर डिपेंड असेल. त्याच्यावर डिपेंड आहे, वस्तूवर नक्कीच. डिपेंड आहे, त्यानुसार पॅकेज. तुम्ही यांना कॉल करा, नक्कीच तुम्हाला एका योग्य दरामध्ये ते रुखवत या ठिकाणी उपलब्ध करून देतील. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या निवेदक रुपेश वाळके यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब तर कराच, आयकॉन बेल प्रेस करा, कमेंट करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.